सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे शनै आता उभं राहायला लागलाय. म्हणजे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण बोलणार आहोत 10 मंथ्स माइलस्टोन बद्दल. शनै आमचा आजच 10 मंथ्स कंप्लीट झालेला आहे. अरे हो, 2 मिनिट थांब. हां, इथे 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 खेळा, इथे. हां, सो शनै आमचा आजच 10 मंथ्स कंप्लीट झालेला आहे. सो त्याच्यामध्ये या महिन्यात कोणते कोणते चेंजेस झाले, काय काय अचीव केले त्याने, काय काय माइलस्टोन अचीव केले, ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. सो हा मला वाटत नाही की हा मला बोलू देईल. हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. हा मुलगा काय मला बोलू नाही देणार. शनै मला तिथे काही बोलू देत नव्हता, म्हणून मी या दुसऱ्या रूममध्ये आली, जेणेकरून तो इथे खेळेल आणि मी बोलू शकते. कारण तो माझा कंटिन्यू ट्रायपॉड घेत होता आणि मला बोलताच येत नव्हतं. ॲक्च्युअली तिथे व्हिडिओ का सुरू केला, बिकॉज मला असं वाटत होतं की तो पण व्हिडिओमध्ये असेल तर जास्त छान वाटेल, तुम्हाला पाहायला येईल की तो कसा आहे आत्ता. बट तो काही करू देत नाही शूट. एनिवेज आपण पुढे चालू करूया. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे की माझ्या बाळाने जे माइलस्टोन अचीव केलेत, सेम तेच तुमच्या बाळाने केलेतच किंवा केलेच पाहिजेत असं नाही आहे. प्रत्येक बाळ हे वेगळं आहे. काही मुलं लवकर माइलस्टोन अचीव करतात, काही उशिरा करतात. ते टोटली बाळावर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नका की माझ्या बाळाने ही गोष्ट अजून केली नाही. ओके. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे शनै आता उभं राहायला लागलाय. म्हणजे गेल्या महिन्यातच तो उभं राहायला लागलाय आणि आता तो उभं राहतो, बसतो, उभं राहतो, बसतो, हे कंटिन्यू चालू असतं. आणि आता तो एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय. अजून प्रॉपर त्याला सक्सेस मिळालेला नाही आहे. बट उभं राहतोय आणि धरून धरून चालण्याचा प्रयत्न करतोय. जसं की सोफ्याला पकडून तो दादाकडे गेला किंवा फर्निचरला कोणत्यातरी पकडून तो गेला, असं करतोय. प्रॉपर अजून चालत नाहीये, बट मला वाटतं या महिन्यामध्ये तो चालेल. सो आतापर्यंत एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय. ओके, इथपर्यंत आहे. आणि बाकी फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये म्हणाल तर तो अ, अ, क्रॉल करतोय अख्ख्या घरामध्ये, सगळ्या रूम्समध्ये, सगळ्या बेडरूममध्ये जातो, तो किचनमध्ये जातो, सगळे घरातले सगळे जे छोटे-छोटे कोपरे आहेत तिथे जातो. तिथल्या सगळ्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करतो. सो हा एक माइलस्टोन आहे. जो क्रॉल तो खूप दिवसापासूनच करतो, बट आता एकदम स्पीडमध्ये करतो. म्हणजे जर मी तिथे जाणार त्याला घ्यायला, तोपर्यंत तो पुढे, 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 पुढे जाणार किंवा एखादी गोष्ट माझ्या हातामध्ये आहे, पाहिली आहे, तर तो एकदम धावत, 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 धावत माझ्याकडे येतो. सो हे माइलस्टोन आहे एक प्रकारचं. आणि दुसरी गोष्ट, तो मम्माला ओळखायला लागलाय खूप चांगलं. मम्मा कुठे असते, किचनमध्ये आहे का हॉलमध्ये आहे, तो प्रत्येक वेळी शोधतो. जर त्याला मी जरा पण दिसली नाही तर तो पहिले किचनमध्ये बघतो, बिकॉज जास्त वेळ मी तिथे आहे म्हणून. किचनमध्ये बघणार, मग नंतर टॉयलेटचा दरवाजा वाजवणे, फक्त जेणेकरून चेक करतो की पाण्याचा आवाज येतोय का, म्हणजे मम्मा इथे आहे. तर बरं बाटी बाहेर लगेच येऊन रडायला लागतो. सो हे एक माइलस्टोन आहे एक प्रकारचं. त्यानंतर कम्युनिकेशनचं म्हणाल तर तो मम्मा बोलायला लागलाय. मम्मा, मम्मा, मम्मा बोलतो. आपण जेव्हा म्हणजे या महिन्यात स्पेशली जेव्हा मी त्याला बोलते की मम्मा बोल, मम्मा बोल, तो बऱ्याच वेळानंतर मग तो मम्मा बोलतोय. आणि दादा बोलतोय तो कंटिन्यू, खेळताना, आयांसोबत खेळताना दादा, दादा, दादा हे बोलतोय. बाकी अजून काही मुलं बाय बाय बोलतात, काही मुलं मामा बोलतात. सो प्रत्येकाचा वर्ड वेगळा असू शकतो, पण हे जे रिपीटवाले जे शब्द असतात ते मुलं या महिन्यामध्ये बोलतात. आणि अ, जेव्हा इतर कोणाकडे बघतो तर तो जात नाही कोणाकडेच. फक्त आमच्या बाजूला एक आंटी राहते, त्यांच्याकडे तो इझिली पटकन जातो, बिकॉज तिची जास्त सवय झाली आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही नवीन व्यक्तीकडे तो पटकन नाही जात. इन केस जर आम्ही म्हणजे बाहेर गेलोय फिरायला, तर त्याला खूप इंटरेस्टिंग गोष्टी दिसतात. सो एखाद्या वेळेस तो लगेच स्माईल करणे किंवा जायचा प्रयत्न करेल. बट इथे जर जवळपास कोणी विचारलं ना आमच्या फ्लोअरवर, तर तो नाही जात लगेच कोणाकडे. हे नॉर्मल आहे, म्हणजे मुलांनी लगेच दुसऱ्यांकडे जायला पाहिजे असं काही नाही. शनू, तिकडे नाही जायचं. आत्ता पण तो मंदिराकडे जात आहे बघा. इकडे ये, इथे ये. नाही जायचं तिथे, इकडे इकडे गेली. आम्हाला मंदिराकडे जायचंय. कशाला जायचं मंदिराकडे? काय मंदिराकडे? देव बाप्पा, सगळे देव खाली घेणे हा एक खूप मोठा हॅबिट झाली आहे. म्हणजे मंदिर ॲक्च्युअली आमचं खाली आहे आणि त्याला कंटिन्यू त्या मंदिराकडे जायचं असतं. आणि मग सगळ्या देवांना तो खाली घेईल. तिथे सामान ठेवलं असेल, काय ठेवलं असेल ते सगळं घेतो, सगळं पालतं करतो. अन्नपूर्णा तांदळातून बाहेर काढणे वगैरे. सो जास्त करून आम्ही मंदिराकडे जाऊ देत नाही. वात सकाळचीच असते, बट बाकी टाईम पण भीती थोडीशी असतेच मनामध्ये, चुकून वात आहे का काही आणि हा जाऊन पकडेल. सो मी मंदिराकडे जाऊ देत नाही. जास्त करून मग या रूमचा दरवाजा मी बंद करून घेते आणि मग त्याला हॉलमध्ये खेळायला सोडते, असं आहे. सो बाकी माइलस्टोनचं म्हणाल तर
हां, अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट जी या महिन्यामध्ये घडली ती म्हणजे की त्याला दात यायला लागलेत आणि त्याला खालचे छोटे 2 दात यायला लागलेत आणि वरचा छोटा 1 दात निघायला लागला. म्हणजे आत्ताच जस्ट 1 आठवडा झाला. 1 आठवड्यापूर्वीच यायला लागलेत त्याला दात आणि ही एक खूप मोठी माइलस्टोन आहे त्याची. प्लस पिल्लू माईक नाही घ्यायचा, माईक नाही घ्यायचा. माईक कशाला पाहिजे? आणि मी माईक इथे लावते. त्यानंतर अशी त्याला प्रत्येक त्याची खेळणी तोंडात घालायची असतात. म्हणजे जे पण दिसेल खेळणी किंवा खेळण्यांच्या व्यतिरिक्त पण कोणती गोष्ट ती तोंडात तो घालतोच. त्यासोबतच खाण्याच्या सवयी. खाण्याच्या सवयी म्हटलं तर प्युरी मी त्याला प्युरी वगैरे देत होते, सॅरलॅक देत होते, खिचडी, चिमटी देत होते या आत्तापर्यंत. बट गेल्या महिन्यापासूनच तो प्युरी त्याने बंदच केलं खाण्याचं. आता तो प्युरी अजिबातच खात नाही. म्हणजे किती पण बनवल्या ना तर त्या वेस्टच जातात म्हणून प्युरी आता मी बनवतच नाही आणि सो मी प्युरी आता बनवतच नाही त्याच्यासाठी. मी नॉर्मली फिंगर फूडच त्याला देते. म्हणजे काहीतरी रोल बनवते, टिक्की बनवते किंवा छोटे पॅनकेक बनवते किंवा मग डाळ-भात वगैरे असं बनवते. स्पेशली त्याच्यामध्ये मीठ नसतं. अ, जास्त करून मिरपूड आणि धनेपूड टाकूनच बनवण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच्यापेक्षा अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे आम्ही जे खात असतो ना, तेच त्याला खायचं असतं. बऱ्याच वेळा आमच्या ताटामध्ये काय आहे ते त्याला खायचं असतं. जो एखादा छोटासा घास भरवलाचा किंवा अ, डाळ-भाताचा थोडासा घास भरवला आणि तो ते एकदमच आरामात खातो. भले ते तिखट असू दे. सो तिखट नाही द्यायला पाहिजे ॲक्चुअली. बट काय होतं की त्याला आमच्याच ताटातलं खायचं असतं. तर बऱ्याच वेळा आम्ही त्याला 1, 2, 3 घास असं आमच्यातलं भरवतो. हे नाही करायला पाहिजे बिकॉज त्यामध्ये मीठ पण असतं. बट आता आमचं बाळ ऐकतच नाही, खूप जास्त रडतं म्हणून आम्ही थोडंसं त्यातलं भरवतोय. स्पेशली हेल्दी गोष्टी भरवण्याचा प्रयत्न करतो. वेगळं काही खात असेल अनहेल्दीवालं तर ते नाही देत. आणि शुगर अजिबात देत नाही त्याला आणि त्याच्यासाठी जो पण पदार्थ बनवतो ना, तो अळणीच असतो, ज्याच्यामध्ये मीठ नसतं. आणि मी त्याला अंड इंट्रोड्यूस केलं 8 मंथ्स नंतर, बट त्याने सुरुवातीला खाल्लंच नाही, पहिल्या महिन्यामध्ये तरी. बट आत्ता जरासा तो अंड खायला चालू केलं त्याने. अंड्याचं जे पिवळं असतं त्याचं स्क्रम्बल्ड असं करून किंवा शिजवून, उकडून म्हणजे ते देण्याचा प्रयत्न करते मी. आणि ड्रायफ्रुट्स पावडर मी अजून त्याच्यासाठी बनवली नाही. मी आत्ता बनवणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची रेसिपी देईन आणि मी दोघांसाठी एकत्रच बनवण्याचा प्रयत्न करणार आहे, आयनसाठी सुद्धा आणि शनीसाठी सुद्धा. आणि दिवसातून मी 3 मील देते त्याला. सकाळ, दुपार, संध्याकाळ. एकदम सकाळ-सकाळी नाही देत, ब्रेस्टफीडच करते मी 2-3 वेळा त्याला आणि मग देते खायला. त्याच्यानंतर एकदम रात्री देत नाही झोपण्याच्या आधी. थोडंसं लेट देते. "अरे पिल्लू नको हलवू." आणि मी त्याला 3 वेळा दिवसातून जेवण देते, म्हणजे 3 मील देते. एक सकाळ, दुपार, संध्याकाळ. जास्त रात्री देत नाही, जास्त सकाळी देत नाही. सकाळी ब्रेस्टफीड, रात्रीचं पूर्ण ब्रेस्टफीड आणि एकदम रात्रीचं काही खायला देत नाही. संध्याकाळच्या वेळी देते, आमचं जेवण होईपर्यंत. म्हणजे आमचं जेवणच लवकर असतं 8 पर्यंत. सो तोपर्यंतच देते खायला. हं. आणि मध्ये-मध्ये स्नॅक्स देते, जे की कुरमुरे वगैरे अशा पद्धतीचं काहीतरी किंवा डाळिंब असं काहीतरी. डाळिंब तो फक्त असं चघळण्याचा प्रयत्न करतो आणि गिळतो. बऱ्यापैकी फूड जे पण देते ना मी, ते मॅश करून तो आता खात नाही ना. म्हणजे प्युरीवालं काही खात नाहीये. एकदमच जास्त मॅश केलेलं असेल तर तो खात नाही लिक्विडमध्ये. फक्त सूप, चिकन सूप फक्त ते पितोय. बाकी असं लिक्विडवाला तो जास्त खात नाहीये. हा असा करतोय फक्त शनय. अयांशच्या बाबतीत असं नव्हतं. तो प्युरी जवळपास 1 वर्षापर्यंत खात होता. प्युरी किंवा थोडंसं जाडसर टेक्स्चरवालं आणि मोठं-मोठं म्हणजे म्हणजे तुकडे पण खात होता आणि ते पण खात होता. तर त्याने ते कधी प्युरी बंद नाही केली. मी प्रॉपर 1 वर्षानंतर त्याच्या बंद केल्या होत्या. पण ह्याच्या केसमध्ये असं झालं की त्याने लवकरच बंद केलं. इतक्या लवकर पण बंद करणं पण चुकीचं आहे बिकॉज जितकं मॅश केलेले पदार्थ असतील ना, तितकं बाळाला लागतात. त्यामुळे बाळ थोडीशी जाडी-जुडी होतात. जाडी नाही पाहिजेत, बट होतात. आणि हा थोडासा बारीक दिसतोय. त्याचं कारणच हे की तो जास्त प्युरीवाले पदार्थ खात नाही. तो असं सॉलिड, प्रॉपर सॉलिडवालं खातोय. बिकॉज ते खाल्लं की थुकूनच येतं. का माहिती का? म्हणजे त्याला ते आवडतच नाही प्युरीवालं. ही एक ह्याचा काय बोलतात म्हणजे हा तसा करतोय. मे बी तुमचं बाळ नसेल करत असं. स्लीप पॅटर्नबद्दल बोलायचं झालं तर तो दिवसातून 3 वेळा झोपतो. सकाळी थोडा वेळ, दुपारी थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडा वेळ. दिवसातून 3 वेळा आणि रात्रीची झोप एक. म्हणजे 4 वेळा. रात्रीची झोप सोडून बाकी इतर वेळेस 3 वेळा. दुपारची झोप ही त्याची 2 तासाची असते. सकाळची साधारण 1-1.5 तासाची आणि संध्याकाळची 1 तासाची. अशा पद्धतीने तो झोपतो. फक्त झोपेच्या वेळी त्याला शांतता हवी असते. कोणताही आवाज नकोय.
त्याच्यामुळे जर पहिल्या वेळेस तो खूप शांतता असेल तर बऱ्यापैकी चांगला झोपेल. सेकंड मग ते थोडंसं टाईम व्हॅरी होत राहतो, पुढे जातो किंवा आधीच झोपतो, असं बदलत राहतो टाईम. ते त्याच्या घरामध्ये किती शांतता आहे त्यावरती अवलंबून आहे. बिकॉज त्याला अजिबातच आवाज नको असतो, एकदम शांततेत झोपायचं असतं. आणि प्रत्येक वेळेस शांतता असेल असं नाही, बिकॉज आयांश आहे, मी आहे, किचनमध्ये काहीतरी करतोय किंवा इतर बाजूवाल्यांचा आवाज वगैरे असं. सो असं काहीचं. त्याच्यानंतर खेळणी म्हणाल तर त्याच्यासाठी आम्ही कार्ड्स घेतलेत, काही छोटे-मोठे खेळणी घेतले ज्याच्यामध्ये आवाज येतो, साउंड वगैरे. त्यानंतर बुक्स आहेत आयन्सचे, जे कार्डवाले बुक्स असतात, ज्याच्यामध्ये ॲपल, बनाना आहे, ते सगळं असतं, ते सगळे आहेत. ते सगळे आम्ही त्याला दाखवतो. आणि जास्त करून खेळणी त्याच्यासाठी घेतली नाहीत, बिकॉज आयन्सचीच इतकी सारी खेळणी आहेत. सो तीच तो घेत असतो. शक्यतो तर दादाकडे जे आहे तेच पाहिजे असतं मेन म्हणजे. त्यामुळे इतर जास्त खेळणी घेतली नाही. पण जी पण घेतली आहे सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतीलच. त्यानंतर पिकअबू. पिकअबू खेळताना तो खूप खुश होतो. आयन्ससोबत खेळतो छानपैकी. त्याच्यानंतर बॉलसोबत तो खेळतो. बॉल त्याला जास्त आवडतात. तोंडात घालणे आणि खेळणे ते त्याला खूप जास्त आवडतं. त्यानंतर टीदर वगैरे चावणे हे थोडंसं करतो, बिकॉज आता हिरड्या सळसळत असतील बिकॉज दात येत आहेत त्याला तर. सो दॅट्स इट. हे होते सगळे माइलस्टोन जे शनैने अचीव्ह केलेत आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी. आणि जर तुमचं बाळ छोटं असेल किंवा 10 मंथचं असेल किंवा 10 मंथ्सच्या आतला असेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल ठरेल. आणि जर तुमच्या बाळाने हे अचीव्ह केलं असेल, तर तुम्ही मला कॉमेंट करून सांगा की काय अचीव्ह केले, काय नाही केलंय. आणि जर बाळ छोटं असेल तर ते पण सांगा की तुमचं बाळ आत्ता कोणत्या स्टेजमध्ये आहे आणि काय काय करता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर माझी इन्फॉर्मेशन आणि हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर. आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.